नमस्कार मंडळी, विश्वीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की मे महिन्याच्या या तीव्र उन्हामध्ये तुमच्या स्वयंपाकघरातील काही भाज्या तुमच्या शरीरासाठी अमृत नाही तर मंद विष बनत असतात. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. अनेकदा आरोग्याच्या नावाखाली आपण अशा भाज्यांचं सेवन वाढवतो ज्या प्रत्यक्षात आपलं रक्त वाढवतात आणि पोटामध्ये आम्लपित्त निर्माण करतात. पण थांबा, तुम्हाला माहीत आहे का की आज तुमच्या ताटातून कोणत्या 10 भाज्या वगळल्या पाहिजेत? जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदाची अशी रहस्य सांगणार आहेत जी फार कमी लोकांनी तुम्हाला सांगितले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 10वी वस्तू प्रत्येक घरात रोज वापरली जाते आणि तीच सर्वात मोठा शत्रू आहे. चला तर मग मे महिन्यामध्ये वर्ज्य असलेल्या 10 भाज्यांबद्दल जाणून घेऊया. पहिले म्हणजे लाल मिरच्या किंवा शिळ्या वाळवलेल्या लाल मिरच्या. मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये लाल मिरच्या आणि शिळ्या वाळवलेल्या लाल मिरच्या खाणं म्हणजे थेट पोटात आग पाडण्यासारखं आहे. त्यांची शक्ती अत्यंत उष्ण आणि तिखट असते, जी शरीरातील पित्तदोषाला त्वरित बिघडवते. ते खाल्ल्याने केवळ छातीत जळजळ होत नाही तर पोटाच्या नाजूक अस्तरालाही नुकसान पोहोचवत असते, ज्यामुळे अल्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. या उन्हाळ्यात जास्त लाल मिरची खाल्ल्याने शरीरातील पाणी लवकर कमी होऊ शकतं, ज्यामुळे तहान लागते. प्राचीन काळी असंही म्हटलं जायचं की मे महिन्यात सुक्या मिरच्या खाल्ल्याने रक्तातील उष्णता आणि माणसाची चिडचिड वाढते. म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि पोटाच्या आरामासाठी या महिन्यामध्ये सुक्या मिरच्या पूर्णपणे टाळणं हे शहाणपणाचं आहे. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे वांगी. आयुर्वेदामध्ये वांगी अत्यंत उष्ण मानली गेली आहेत आणि मे महिन्यात ती विषाप्रमाणे काम करतात. ती खाल्ल्याने शरीरात अंतर्गत तापमान वाढतं, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि लहान पुटकुळ्या येतात. वांगी शरीरातील नैसर्गिक वात आणि पित्त यांचं संतुलनही बिघडवतात. यामुळे रात्री झोप नीट लागत नाही आणि अस्वस्थता येते. जे लोक आधीच उष्णतेमुळे त्रस्त आहेत त्यांना वांगी खाल्ल्यानंतर जडपणा आणि जास्त घाम येऊ शकतो. हे वृद्धांसाठी अधिक हानिकारक आहे, कारण त्यामुळे सांधेदुखी वाढू शकते. या ऋतूत शरीर पूर्णपणे थंड आणि शांत ठेवण्यासाठी वांग्याऐवजी रसदार भाज्या खाणं अमृतासारखं आहे. क्रमांक 3 वरती आहे फणस. फणसाला भाज्यांचा राजा मानला जातो, तथापि मे महिन्याच्या उष्णतेत हा राजा तुमच्या पचनसंस्थेचा शत्रू बनत असतो. फणस स्वभावाने खूप जड आणि उष्ण असतं, त्यामुळे त्याला पचवण्यासाठी आपल्या शरीराला खूप ऊर्जा आणि पाणी खर्च करावं लागतं. उन्हाळ्यात आपली पचनसंस्था आधीच कमकुवत झालेली असते, त्यामुळे फणस खाल्ल्याने पोट फुगणं, पोटात गोळा येणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी लवकरच उद्भवू शकतात. ते खाल्ल्याने सुस्ती आणि आळस वाढतो, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो. लहान मुलांच्या नाजूक पोटासाठी फणस खूप जड असतं, ज्यामुळे अनेकदा जुलाब किंवा उलट्या होतात. जर तुम्हाला मे महिन्यामध्ये हलका आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर या महिन्यात फणस खाणं टाळणं उत्तम. क्रमांक 4 वरती आहे अळू. अळू ही एक चिकट, गॅस निर्माण करणारी भाजी आहे, जी मे महिन्यामध्ये आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. तिच्या कोरड्या स्वरूपामुळे पोटात गॅस तयार होतो आणि पचनक्रियेमध्ये अडथळा येतो. अळू खाल्ल्याने जडपणा वाढतो आणि रक्तशुद्धीकरणातही अडथळा येऊ शकतो. उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला शरीराला हायड्रेट करणाऱ्या अन्नाची गरज असते, तेव्हा अळू ओलावा शोषून घेण्यास मदत करतं. अळू खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना घसा खवखवणं किंवा जडपणाचा अनुभव येतो. ज्या महिला आणि वृद्धांना वारंवार गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी मे महिन्यात अळू खाणं हे त्रासाचं लक्षण मानलं जातं. 5व्या क्रमांकावरती आहे रताळी. रताळी ही एक भाजी आहे जी जमिनीच्या खोलवर वाढते आणि तिचा स्वभावही खूप कोरडा आणि उष्ण असतो. मे महिन्याच्या उष्णतेमध्ये रताळे खाल्ल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडू शकते, ज्यामुळे मूळव्याध किंवा खाज सुटण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. ही भाजी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्याऐवजी जर योग्य वेळी खाल्ली नाही तर ती शरीरातच अडकवून राहू शकते. रताळे पचायला खूप वेळ लागतो आणि या काळात ते शरीरातील मौल्यवान पाणी शोषून घेतं, ज्यामुळे डिहायड्रेशन होत असतं.
वृद्ध लोक अनेकदा वैशाख महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये ते न खाण्याचा सल्ला देतात, कारण त्यामुळे मनावर जडपणा येतो आणि शरीरामध्ये उष्णता वाढते. निरोगी राहण्यासाठी या हंगामामध्ये सुरणाऐवजी दुधी भोपळा किंवा दोडका निवडणं हा सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. क्रमांक 6 वरती आहे लसूण. लसूण हे एक उत्तम औषध असलं तरीसुद्धा मे महिन्यात त्याचं अतिसेवन करणं त्रासदायक ठरू शकतं. लसूण अत्यंत उष्ण आणि तिखट स्वभावाचा असतो, ज्यामुळे शरीरातील पित्ताशय आणखी भडकतं. उन्हाळ्यात लसणाच्या अतिवापरामुळे घामाचा वास वाढतो आणि शरीराला अस्वस्थ वाटतं. कधीकधी लसणाच्या अतिसेवनामुळे वृद्ध आणि लहान मुलांमध्ये नाकातून रक्त येण्याचा प्रकार दिसून आला आहे. याचा रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कडक उन्हात चक्कर येण्याची किंवा अशक्तपणाची भीती निर्माण होते. त्यामुळे मे महिन्यात लसणाचा वापर फक्त चवीसाठीच करावा. आपल्या शरीरामध्ये थंडावा आणि शांती दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी आल्याचा वापर करा. क्रमांक 7 वरती आहे आलं. आल्याला हिवाळ्यासाठी एक वरदान मानलं जातं, तथापि मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये ते खूप त्रासदायक ठरू शकतं. आल्याचा स्वभाव उष्णता निर्माण करण्याचा आहे, ज्यामुळे या काळात छातीत जळजळ आणि पोटात आम्लपित्त होऊ शकतं. पाण्यात किंवा भाज्यांमध्ये आल्याचा अतिवापर केल्याने शरीराचं तापमान वाढतं, जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कास आल्यास घातक ठरू शकतं. आल्याच्या सेवनाने शरीरातील द्रव पदार्थ आटतात, ज्यामुळे ओठ फुटतात आणि त्वचा कोरडी पडते. जे लोक जास्त प्रमाणामध्ये आल्याचं सेवन करतात त्यांना वैशाख महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये अनेकदा निद्रानाश आणि अस्वस्थतेची तक्रार असते. आरोग्याच्या दृष्टीने या काळात आल्याऐवजी थंड पुदिन्याचा वापर करणं सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. क्रमांक 8 वरती आहे हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या भाज्यांची चव वाढवतात, परंतु मे महिन्यात त्या पोटासाठी त्रासदायक ठरू शकतात. हिरव्या मिरच्यांमधील तिखटपणा आतड्यांच्या नाजूक अस्तराला त्रास देतो, ज्यामुळे पचनमार्गात सूज आणि जळजळ होऊ शकते. या हंगामात जास्त हिरव्या मिरच्या खाल्ल्याने लघवी करताना जळजळ आणि पोटामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात, ज्यामुळे अनेकदा डिहायड्रेशन होतं. आपलं शरीर आधीच उष्णतेमुळे त्रस्त असतं. मिरच्यांच्या तिखटपणामुळे रक्तातील उष्णता वाढते, ज्यामुळे मुरुमे आणि पुरळ येतात. हे लहान मुलं आणि वृद्धांसाठी अधिक हानिकारक आहे, कारण त्यांच्या पोटाची सहनशक्ती कमी असते. म्हणून मे महिन्यामध्ये साधे आणि कमी मिरचीयुक्त आहार घेणं हा दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी सर्वात सोपा मंत्र आहे. क्रमांक 9 वरती आहे मशरूम. आजकाल मशरूम ही एक लोकप्रिय भाजी झाली आहे, तथापि मे महिन्याच्या दमट उष्णतेमध्ये ते खाणं खूप धोकादायक असू शकतं. मशरूम लवकर खराब होतं आणि या हंगामातील वाढत्या तापमानामुळे विषारी जीवाणू आणि बुरशी वाढू शकतात. वर्षातील इतर महिन्यांपेक्षा मे महिन्यात हे खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे पोटात गंभीर त्रास होऊ शकतो. मशरूम पचायला सुद्धा जड असतात आणि उष्णता निर्माण करणारे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. उन्हाळ्यात थोडं शिळं मशरूम खाल्ल्यानेही ॲलर्जी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणून स्वतःचं आणि आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी मे महिन्यामध्ये मशरूमचं सेवन पूर्णपणे टाळणं हे शहाणपणाचं आहे. क्रमांक 10 वरती आहे सुक्या भाज्या. मे महिन्यामध्ये ताज्या आणि रसरशीत भाज्या आरोग्याचा पाया आहेत, तथापि सुक्या भाज्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. कचरी, सुकी भाजी किंवा बडी, मंडोगी यासारख्या सुक्या भाज्या शरीरातील सर्व ओलावा शोषून घेतात आणि खोकला आणतात. त्यामुळे अजिबात पाणी शरीरामध्ये टिकत नाही, ज्यामुळे त्या पचायला कठीण होतात आणि पोटामध्ये जास्त काळ राहतात. सुक्या भाज्या खाल्ल्याने आळस वाढतो आणि जडपणा जाणवतो. या उन्हाळ्यामध्ये आरोग्याला हानी पोहोचू शकतात. आयुर्वेद देखील सांगतं की मे महिन्यामध्ये फक्त ताजे तोडलेले आणि नैसर्गिक पाणीदार पदार्थ खावेत. म्हणून सुक्या पदार्थांचा मोह सोडा आणि ताज्या हिरव्या भाज्यांचा स्वीकार करा, जेणेकरून तुम्ही मे महिन्याच्या उष्णतेतही फुलासारखे ताजे राहू शकाल. मंडळी, या होत्या त्या 10 भाज्या ज्या तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने या मे महिन्यामध्ये खाणं टाळावं. लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य आहार हे सर्वोत्तम औषध आहे.
या उन्हाळ्यात थंड आणि ताजतवानं राहायचं असेल तर या जड आणि उष्ण भाज्यांऐवजी तुमच्या आहारामध्ये दुधी भोपळा, दोडका आणि काकडीचा समावेश करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल आणि ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर कृपया ही माहिती इतरांसोबत शेअर देखील करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.